नमस्कार, कसे आहात सगळे? मी युएस सौम्य ज्ञानोदय क्लासेस उस्मानाबाद. आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत सेक्सुअल रिप्रोडक्शन. आता या व्हिडिओ लेक्चर मध्ये सुरुवातीला आपण बेसिक शिकूया की सेक्सुअल रिप्रोडक्शन कशाला म्हणायचं. पाठीमागे आपण पाहिलं असेक्सुअल रिप्रोडक्शन, ज्याच्यामध्ये अ म्हणजे अब्सेन्स कशाचा, सेक्सचा, सेक्सुअल रिप्रोडक्शनचा अब्सेन्स होता. तिथं आपण पाहिलं as asexual reproduction is there, it means that there is a no formation of gamete and no fusion of gametes. बरोबर आहे की नाही? गॅमेट्स तयार ही होणार नाही आणि गॅमेट्स फ्यूज ही होणार नाही, अशा प्रकारचे रिप्रोडक्शन म्हणजे असेक्सुअल रिप्रोडक्शन. मग सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होत असणार? पहिल्यांदा गॅमेट्स तयार होत असणार आणि दुसऱ्या स्टेप्स मध्ये काय दुसरी स्टेप फर्टिलायझेशन होणार. आपण पाहूया ते टू मेन प्रोसेसेस ऑकर्स इन द सेक्सुअल रिप्रोडक्शन. पहिली स्टेप आहे गॅमेट फॉर्मेशन. आणि गॅमेट्स तयार करणारी सेल डिव्हिजन कोणती असते? चॅप्टर नंबर 2, कम ऑन, मियोसिस असतं. गॅमेट्स आर फॉर्म्ड बाय दी मियोसिस and in meiosis chromosome number is reduced to half and hence haploid gametes are formed. मियोसिस होतं आणि मियोसिस मध्ये क्रोमोझोम चा नंबर रिड्यूस होतो, निम्मा होतो आणि ते हॅप्लॉइड होतं. डिप्लॉइड कंडिशन मधल्या सेल्स हॅप्लॉइड होतात आणि गॅमेट्स हे नेहमी कसे असतात? हॅप्लॉइड असतात. लक्षात ठेवायचं. चलो, दुसरी महत्वाची स्टेप आहे गॅमेट फॉर्मेशन नंतर, ती म्हणजे फर्टिलायझेशन. तयार झालेल्या गॅमेटचं फ्युजन होणं आणि झायगोट तयार होणं, याला म्हणायचं फर्टिलायझेशन. फार सोपं आहे. जो बेसिक व्हिडिओ लेक्चर मी तुम्हाला लिंक शेअर केली होती, तो व्हिडिओ पहा. द प्रोसेस इन विच डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म्ड. अशी प्रोसेस ज्या प्रोसेस मध्ये डिप्लॉइड झायगोट तयार होतो बाय द युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमेट इज कॉल्ड फर्टिलायझेशन. त्याला म्हणायचं फर्टिलायझेशन. फार सहज आणि सोपं आहे बघा. झायगोट, आता ते तयार झालेल्या झायगोटचं काय होतं? बेसिक बेसिक गोष्टी आहेत, लक्षात घ्या. फर्टिलायझेशन कशाला म्हटलं? मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन झालं, दोन्ही एकत्र आले, याला म्हटलं आपण फर्टिलायझेशन. ओके, चला. बर, मग तयार काय झालं फर्टिलायझेशन मध्ये? झायगोट तयार झाला. मग झायगोटचं काय झालं? मायटॉसिस झालं. त्याच्यापासून काय तयार झाला? एम्ब्रिओ तयार झाला. एम्ब्रिओ पासून काय होतं? द एम्ब्रिओ डेव्हलप्स टू फॉर्म द न्यू इंडिव्हिज्युअल. आईच्या पोटामध्ये एम्ब्रिओ पासूनच बाळ तयार होतं. लक्षात येतंय का? मी पुन्हा सांगेल. मेल आणि फिमेल यांचा जो गॅमेट असतो फ्यूज होतो, तयार होतो झायगोट. या प्रोसेसला म्हणायचं फर्टिलायझेशन. झायगोटचं मायटॉसिस होतो, म्हणजे झायगोटची एका सेल पासून 2, 2 पासून 4, 4 पासून 8 अशा पद्धतीने सेल्स तयार होतात. याला म्हणायचं झायगोटचं एम्ब्रिओ मध्ये कन्व्हर्जन. आणि हा जो एम्ब्रिओ आहे आईच्या पोटामध्ये, ह्या एम्ब्रिओ पासूनच गर्भ तयार होतो. लक्षात येतं? म्हणजे बाळ तयार होतं. दॅट्स सो सिम्पल. अँड द टू पॅरेंट्स, दॅट इज द मेल पॅरेंट अँड फिमेल पॅरेंट्स, आर इन्व्हॉल्व इन दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन. आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन आहे म्हणजे 2 पॅरेंट न होणारे रिप्रोडक्शन आहे, एका पॅरेंटचं नाही. आणि याच्यामुळे ड्यू टू धिस न्यू इंडिव्हिज्युअल ऑलवेज हॅज द रिकंबाइंड जीन्स ऑफ बोथ द पॅरेंट्स. आणि अशामुळं जो नवीन तयार होणारा जो इंडिव्हिज्युअल असतो, जो पॅरेंट असतो, त्याच्याकडे दोघांचेही जीन्स असतात. नीट लक्ष द्या. जो नवीन तयार होणारा इंडिव्हिज्युअल असतो त्याच्याकडे पॅरेंटच्या तुलनेत, म्हणजे एका पॅरेंटचे नाही तर दोन्ही पॅरेंटचे जीन्स असतात आणि त्याच्यामुळे ते जीन्स कसे असतात? घुसमटलेले, एकमेकांमध्ये मिक्स झालेले. त्यालाच म्हटलं रिकंबाइंड जीन्स. लक्षात येतं का? रिकंबाइंड जीन्स प्रेझेंट असतात. त्याच्यामुळे तो कुठल्याही एका पॅरेंट सारखा दिसत नाही, तर तो वेगळाच दिसतो. दोघांचं कॉम्बो असतो. चलो, and hence the new individual shows the similarities with the parents for the some characters. आणि याच्यामुळे काय होतं? नवीन जे तयार झालेला इंडिव्हिज्युअल आहे, नवीन जे बाळ आहे, इट शोज that बाळ, the baby shows the similarities with the parents for the some characters. काही गुणधर्मासाठी सारखेपणा असतो, but and has some characters different than both the parents. पण काही गुणधर्मासाठी मात्र वेगळेपणा असतो. And this diversity in the living organisms occurs due to the genetic variation. आता ही सजीवांमध्ये आढळणारी जी विविधता आहे, ही सजीवांमधली विविधता कशामुळे आढळते? This diversity in the living organisms occurs due to genetic variation. जनुकांमध्ये घडलेल्या बदलामुळे होतं. पण जनुकांमध्ये बदल कसा काय घडत जातो? Genetic variation helps the organism to adjust with the changing environment and thereby to maintain their existence. And due to this, plants and animals can save themselves from being extinct. लक्षात. आता बाळाच्या जनुकामध्ये बदल घडतो कारण दोन्ही पॅरेंटचे जीन्स रिकंबाईन होतात. मग हे जेनेटिक व्हॅरिएशन
घडतं बाळामध्ये, आणि जे जेनेटिक व्हॅरिएशन आहे म्हणजे जीन मध्ये घडलेला बदल जो आहे याच्यामुळे ते जे बदलतं वातावरण आहे, चेंजिंग एन्व्हायरमेंट आहे, याच्यामध्ये सुद्धा स्वतःचा एक्झिस्टन्स, स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवू शकतं. लक्षात येतं. आणि याच्याचमुळे ड्यू टू दिस प्लांट्स अँड अॅनिमल्स, मग ते वनस्पती असतील किंवा प्राणी असतील, हे दोघही स्वतःला सेव्ह करू शकतात, स्वतःला जतन करू शकतात. कशापासून? फ्रॉम बिंग एक्सटिंक्ट. एक्सटिंक्ट होणं म्हणजे नामशेष पावणं, म्हणजे कमी होणं. लक्षात येतं. याच्यापासून हे स्वतःला वाचवतात. कशामुळे वाचवतात? जेनेटिक व्हॅरिएशन मुळे. जेनेटिक व्हॅरिएशन कशामध्ये येतं? सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये येतं. कशामुळे येतं? कारण की दोन्ही पॅरेंटचे जीन्स कमॉन काय होतात? रिकंबाईन होतात. चलो, ह्या दोन प्रोसेसेस आहेत, ह्या बेसिक प्रोसेसेस आहेत, आपण शिकणार. आपण पहिल्यांदा शिकणार आहोत सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, आणि त्याच्यानंतर शिकणार सेक्सुअल रिप्रोडक्शन इन अॅनिमल्स. तर मग सुरुवातीला बघा, प्लांट्स मध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन कसं होतं. तर प्लांट्स मध्ये जे वेगवेगळे पार्ट्स असतात, जसं की रूट असतं, स्टेम असतं, लीप असतात आणि फ्लॉवर्स असतात. याच्यामध्ये हे जे रूट, स्टेम, लीप आहे यांना म्हणायचं व्हेजिटेटिव्ह प्लांट प्रोपाग्युल्स, म्हणजे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन साठी वापरले जाणारे पार्ट्स. आणि फ्लॉवर जे असतं, दॅट फ्लॉवर इज द सेक्सुअल रिप्रोडक्शन युनिट, ज्याचा वापर सेक्सुअल रिप्रोडक्शन साठी केला जातो. मग जर ज्याचा वापर सेक्सुअल रिप्रोडक्शन साठी केला जातो त्याची आणि आपली ओळख असली पाहिजे. अरे हो की नाही? ते आम्हाला कळालं पाहिजे की फ्लॉवर मधल्या वेगवेगळ्या पार्ट्सला काय म्हणतात. एक जनरल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून हे फ्लॉवर घेतले आपण, याच्या वेगवेगळ्या पार्टचा अभ्यास करू. नीट लक्ष द्या. आपण आतून बाहेर एका एका पार्ट कडे जाऊ. हे जे टीपचा पार्ट असतो याला म्हणतात स्टिग्मा. त्याच्यानंतर ही जी ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं त्याला म्हणायचं स्टाईल. आणि हे जे बेसल ओव्हल, ओव्हल म्हणजे असं अंडाकृती जे स्ट्रक्चर असतं हे असतं ओव्हरी. आणि हे जे तीन स्ट्रक्चर आहेत, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी, याच्यापासून तयार झालं एक पिस्टिल. ह्या नीट लक्ष द्या बरं, कानात जीव आणून ऐकायचं. इथं नाव वेगळं दिसणार आहे तुम्हाला. स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी या तिघांचा मिळून तयार होतो एक पिस्टिल. असे पिस्टिल एका फ्लॉवर मध्ये सर किती असू शकतात? तर कितीही असू शकतात. मग ह्या सगळ्या पिस्टिलला मिळून काय म्हणायचं? सगळ्याच पिस्टिलला म्हणायचं गायनोशियम. कमॉन, काय म्हणायचं? गायनोशियम. कमॉन, काय म्हणायचं? गायनोशियम. व्हॉट इज गायनोशियम देन? गायनोशियम इज द फिमेल फ्लॉवर, फिमेल फ्लॉवर पार्ट. स्त्रीचा पार्ट आहे हा स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. त्या स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरीला काय म्हणायचे? पिस्टिल की कार्पेल? कार्पेल म्हणायचे, सॉरी. लक्षात येते? कार्पेल म्हणायचं. आणि ह्या एका कार्पेल पासून काय असे भरपूर कार्पेल्स असतील तर त्यांना काय म्हणायचं? गायनोशियम. पिस्टिल याला नाही म्हणायचे, सॉरी. तर नेक्स्ट पार्ट बघा, हा असतो अँथर. आपण ना हा पार्ट, हा काय आहे? अँथर. हा आहे अँथर. अँथर नंतर हा जो धागा असतो याला म्हणायचं फिलामेंट. आणि हे एक अँथर आणि एक फिलामेंट जे आहे या दोघांच्या पासून तयार होते एक पिस्टिल. आणि असे एक पिस्टिल, दोन पिस्टिल, तीन पिस्टिल, 4, 5, 6 पिस्टिल यांना म्हणायचं अँड्रोशियम. काय म्हणायचं? अँड्रोशियम. गायनोशियम, अँड्रोशियम. नेक्स्ट आहे हे जे पान आहेत त्यांना म्हणायचं सेपल्स. हे जे पान आहेत, ही ग्रीन पार्ट, त्यांना म्हणायचं सेपल्स. आणि हे जे ब्राईट कलर्ड असतात यांना म्हणायचं पेटल्स. लक्षात येतंय का? चलो, आता बघा, हे जे ज्याच्यावरती फ्लॉवर बसलंय याला म्हणायचं पेडिसेल. कमॉन, काय म्हणायचं? पेडिसेल. चला पटकन रिवाइज करायचं. वेगवेगळे पार्ट्स मला सांगा. याला काय म्हणायचं? कमॉन, स्टिग्मा. याला काय म्हणायचं? स्टाईल. हे काय असते? ओव्हरी. स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी तिघांना मिळून काय म्हणायचं? कार्पेल. कमॉन, काय म्हणायचं? कार्पेल. CARPEL. पुढे येणारे, पण इथं लक्ष द्या, कार्पेल. आणि असे भरपूर कार्पेल असू शकतात एखाद्या फ्लॉवर मध्ये. इथे एकच दिसतंय. यांना सगळ्यांना मिळून म्हणायचं गायनोशियम. चलो नेक्स्ट पार्ट पाहायचा. हे काय आहे? अँथर. 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 आणि ह्या अँथरला आणि इकडे बेसला जोडणारा हा जो फिलामेंट लाईक स्ट्रक्चर आहे याला म्हणायचं फिलामेंट. एक अँथर आणि एक फिलामेंट या दोघांना मिळून म्हणायचं पिस्टिल. असे पिस्टिल, एक पिस्टिल, याला म्हणायचं पिस्टिल, याला म्हणायचं पिस्टिल, याला म्हणायचं पिस्टिल, पिस्टिल, पिस्टिल. ह्या सगळ्या पिस्टिलला मिळून काय म्हणायचं असतं? अँड्रोसियम, ज्याला मेल फ्लॉवर म्हणतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर हे पानांसारखा दिसणारा जो पोर्शन आहे यांना काय म्हणायचं? सेपल्स. काय म्हणायचं? सेपल्स.
एकाला म्हणायचं सेपल, दुसऱ्याला म्हणायचं सेपल आणि ह्याला काय म्हणायचं, सगळ्या सेपल्सला मिळून म्हणायचं कॅलिक्स. कम ऑन, काय म्हणायचं, कॅलिक्स. एकाला म्हणायचं इकडे वरती जे ब्राईटली कलर्ड असतं, रंगीबेरंगी असतं, ज्याला पाकळ्या म्हणतो, एकाला म्हणायचं पेटल आणि सगळ्या पेटलला म्हणून मिळून काय म्हणायचं, करोला. काय म्हणायचं, करोला. मग आमच्या लक्षात आलं फ्लावर मध्ये काय असतं, फ्लावर मध्ये सर जर बाहेरून मध्ये गेलं तर सगळ्यात बाहेर असतात कॅलेक्स, मग असतं करोला, करोलाच्या मध्ये असतात एंड्रोशियम आणि सगळ्यात सेंटरला असतं गायनोशियम. जर आतून बाहेर जायचं झालं तर सर काय सांगाल, गायनोशियम, मग असतं एंड्रोशियम, मग ब्राईटली कलर्ड असतात करोला आणि सगळ्यात बाहेर असतं कॅलेक्स. ओके. आणि ज्याच्यावरती फ्लावर बसलेलं असतं, जे फ्लावरचं देठ आहे त्याला म्हणतो आम्ही पेडिसेल. काही फ्लावरला पेडिसेल असतं, ज्यांना असतं त्यांना म्हणायचं पेडिसिलेट फ्लावर, ज्यांना नसतं त्यांना म्हणायचं सिसाईल फ्लावर. कमॉन, काय म्हणायचं, सिसाईल फ्लावर. नेक्स्ट, या फ्लावर मध्ये पुन्हा तुम्ही पाहू शकता, हे फ्लावर तुम्ही सगळ्यांनी बघितलंय की काय काय कशाला काय म्हणता येईल, बघा नीट लक्ष द्या. हे जे अँथर आणि फिलामेंट आहे म्हणजेच याला स्टॅमिनेट फ्लावर सुद्धा म्हणतात. लक्ष द्या. चलो, आता त्याच्यानंतर हा स्टिग्मा आहे, स्टाईल आहे, कॅलेक्स, ओव्हरी. व्हिडिओ पॉज करा आणि तुमचं तुम्ही बघा वेगवेगळे पार्ट, फक्त जनरल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. आता पुन्हा सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स तुमच्या बुक मध्ये जी डायग्राम दिली आहे ती पाहूया आपण. नीट लक्ष द्या. बघा, हा असेल स्टिग्मा. हे फक्त स्ट्रक्चर कन्फ्युजिंग होणार आहेत पुढे पुढे. हा असतो स्टिग्मा, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. आता स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी तिघांना मिळून काय म्हणायचं, पिस्टिल. पेडन्कल, सेपल्स, पेटल्स असतात ब्राईटली कलर्ड. त्याच्यानंतर हे अँथर आणि फिलामेंट, याला म्हणायचं स्टेमन. आता काय, हे पिस्टिल पण म्हणतात आणि कार्पेल पण म्हणतात. माझ्याकडून कन्फ्युजन, मला थोडंसं कन्फ्युजन झालं सांगत असताना, नीट लक्ष द्या, ऐका. काय, जे फिमेल फ्लावरचे पार्ट आहेत स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी, याला पिस्टिल म्हणतात किंवा कार्पेल ही म्हणतात. आणि जे अँथर आणि फिलामेंट असतं त्याला स्टेमन म्हणतात. अँथर आणि फिलामेंटला स्टेमन म्हणतात. थोडंसं ते क्लिअर करा कन्फ्युजन. चलो, फ्लावर इज द स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. प्लांट्स मधलं स्ट्रक्चरल युनिट कोण आहे सेक्सुअल रिप्रोडक्शनचं, फ्लावर असतात. मग फ्लावर मध्ये काय काय असतं ते पाहू. इट कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल होल्स. त्याच्यामध्ये 4 फ्लोरल होल्स आहेत. WHORLS. व्हल्स म्हणजे काय, तर असं गोलाकार, म्हणजे फ्लावरच्या भोवती असं गोल रिंगण घेतल्यासारखं 4 घटक असतात. खाली ज्या पाकळ्या असतात, नीट लक्ष द्या, फुलाच्या ज्या पाकळ्या असतात त्या एकाच बाजून असतात का, नाही, असं 4 बाजून, सगळ्याच बाजून असतात. सर्कलमध्ये असतं, त्याला होल म्हणायचं. फ्लावरच आहे म्हणून फ्लोरल होल. जर बाहेरून मध्ये जायचं झालं तर कोण कोण सांगा, सगळ्यात बाहेर आहे कॅलॅक्स, त्याच्या इंडिव्हिज्युअल मेंबर्सला काय म्हणायचं, सेपल्स. कोरोला आहे, त्याच्या इंडिव्हिज्युअल मेंबर्सला काय म्हणायचं, पेटल्स म्हणायचं. अँड्रोशियमच्या इंडिव्हिज्युअल मेंबर्सला काय म्हणायचं, स्टेमन म्हणायचं. एक स्टेमन कशापासून तयार झालेलं असतं, अँथर आणि फिलामेंट पासून. त्याच्यामध्ये सगळ्यात काय असतात, गायनोशियम असतात. गायनोशियमच्या इंडिव्हिज्युअल मेंबर्सला काय म्हणायचं, पिस्टिल म्हणायचं किंवा कार्पेल म्हणायचं. आणि ते कशापासून तयार झालेलं असतं, सगळ्यात वरती असतं स्टिग्मा, मध्ये असतं स्टाईल आणि सगळ्यात खाली असते ओव्हरी. ज्याच्याकडे पुस्तक आहे त्याने लगेचच बाजूला एक्सप्लेनेशन बघायचं. अशा कसे अरेंज केलेले ते, अरेंज इन सिक्वेन्स फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. हे वाक्याचा अर्थ काय, हे आतून बाहेर सांगितलंय सगळं. सगळ्यात बाहेर कॅलॅक्स, करोला, अँड्रोशियम आणि सगळ्यात मध्ये मग gynoecium. That androecium and gynoecium are called essential holes because they perform the function of reproduction. आता याच्यामधले इसेन्शियल म्हणजे महत्वाचे, इसेन्शियल म्हणजे गरजेचे, महत्वाचे फ्लोरल होल्स कोणते, अँड्रोशियम आणि गायनोशियम. कारण ते सेक्सुअल रिप्रोडक्शन करतात म्हणून त्यांना म्हणायचं इसेन्शियल. आणि कॅलेक्स आणि करोला जे आहे, कॅलेक्स आणि करोला म्हणजे कोण हो, ते पानं आणि त्या पाकळ्या. कॅलेक्स अँड करोला आर कॉल्ड ऍज ऍक्सेसरी होल्स. तुम्हाला प्रश्न विचारतील, इसेन्शियल होल कशाला म्हणायचं आणि ऍक्सेसरी होल्स कशाला म्हणायचं. ऍक्सेसरी याचा अर्थ काय, कमी महत्वाचे असतील तर ठीक आहे, पण नसतील तर काय बंद पडत नाही. लक्षात येतं का. Whereas calyx and corolla are called as accessory holes because they are responsible for protection of inner holes. कारण ते मधल्या होलच्या प्रोटेक्शन साठी महत्वाचे आहेत. ओके, चलो. मेंबर्स ऑफ कॅलेक्स, आताचे सगळ्यात बाहेरचं कॅलेक्स आहे, त्याच्या मेंबर्सला काय म्हणतात बघा. मेंबर्स ऑफ कॅलेक्स आर कॉल्ड एज सेपल्स अँड दे आर ग्रीन कलर्ड, म्हणजे हिरवी हिरवीची पानं असतात ती. चलो, मेंबर्स ऑफ करोला, त्यांना काय म्हणायचं, पेटल्स. ते कसल्या कलरचे असतात, व्हॅरियसली कलर्ड, वेगवेगळ्या कलरचे असतात. बरोबर आहे, गुलाबाची पानं बघा, फुलं वेगवेगळ्या कलरचे असतात. लाल असू शकतं, पिंक असू शकतं, नंतर कसलं असू शकतं, व्हाईट असू शकतं. अँड्रोशियमच्या मेंबरला काय म्हणायचं, अँड्रोशियम इज द मेल होल. आता हे बघा,
पुरुष जातीचं येते, पुरुष येते. अँड्रोशियम इज द मेल होल अँड इट मेंबर्स आर कॉल्ड, त्याच्या मेंबरला काय म्हणायचं, स्टेमन्स म्हणायचं, आणि तशा फ्लावरला म्हणायचं स्टॅमिनेट फ्लावर. गायनोशियमला काय म्हणायचं, गायनोशियमच्या मेंबरला, गायनोशियम इज द फिमेल होल अँड इट्स मेंबर्स आर कॉल्ड ॲज कार्पेल्स किंवा पिस्टिल्स. लक्षात आलं पाहिजे. कॅलॅक्सच्या मेंबरला म्हणायचं सेपल्स, कोरोलाच्या मेंबरला म्हणायचं पेटल्स, अँड्रोशियमच्या मेंबरला म्हणायचं स्टेमन्स, आणि गायनोशियमच्या मेंबरला म्हणायचं कार्पेल्स. ओके, कॅलॅक्स आणि कोरोला सेक्सुअल रिप्रोडक्शन साठी ऍसेसरी होल्स आहेत, गरजेचेच नाहीयेत, पण अँड्रोशियम आणि गायनोशियम हे इसेन्शियल फ्लोरल होल्स आहेत. अँड्रोशियम आणि गायनोशियम, त्यातलं अँड्रोशियम हा मेल असतं, गायनोशियम हे फिमेल असतं. मग सर हे मेल आणि फिमेल एकाच फ्लावर मध्ये प्रेझेंट असतात का, असू शकतात, नसूही शकतात. चला ते पुढे पाहूया बरं. हे सगळं लिहून काढायचं, तुम्ही लक्षात ठेवायचं. फ्लावर हॅव द स्टॉक फॉर द सपोर्ट. आता फ्लावरला खाली स्टॉक असतं, दांडा असतो सपोर्टसाठी, आणि त्या दांड्याला काय म्हणायचं, कॉल्ड पेडिसेल. खाली सांगितलं मी देठ असतं, त्याला म्हणायचं पेडिसेल. अँड सच फ्लावर्स आर कॉल्ड पेडिसेलेट फ्लावर्स. ज्यांना देठ असतं, ज्यांना पेडिसेल असतं, त्यांना म्हणायचं पेडिसेलेट. व्हेरॅज फ्लावर्स विदाउट स्टॉक इज कॉल्ड सिसाइल. SESSILE. हा जो शब्द आहे ना, फार महत्वाचा आहे. ज्याला देठ नाहीये त्याला सिसाइल फ्लावर म्हणतात, ज्याला आहे त्याला पेडिसेलेट म्हणतात. ओके, फार महत्वाच्या गोष्टी आहेत. आता बघा पुढे एक कन्सेप्ट आहे, ती कॉन्सेप्ट पाहू आणखी. बायसेक्सुअल फ्लावर कशाला म्हणायचं आणि युनिसेक्सुअल फ्लावर कशाला म्हणायचं. आता बघा वरती लक्षात घ्या, अ फ्लावर इज कॉल्ड एज अ बायसेक्सुअल. बायचा अर्थ काय हो, बायचा अर्थ दोन, सेक्सुअल म्हणजे दोन्ही सेक्सेस असणारा, मेल पण आणि फिमेल पण. जो मेल ही असतो आणि फिमेल ही असतो, जो पुरुष ही असतो आणि स्त्री ही असतो, अशा प्रकारचा जो फ्लावर असतो ना, त्याला बायसेक्सुअल फ्लावर म्हणतात. फ्लावर इज कॉल्ड एज अ बायसेक्सुअल, पण कधी हो, इफ बोथ द वर्ड्स दॅट इज द अँड्रोशियम अँड गायनोशियम आर प्रेझेंट इन द सेम फ्लावर. जर एकाच फ्लावर मध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम प्रेझेंट असतील तर त्याला म्हणायचं बायसेक्सुअल फ्लावर. फॉर एक्झाम्पल हिबिस्कस रोझा सायनेसिस. तुम्हाला जे दिसलं ना मग असे फ्लावर, त्याचं नाव आहे हिबिस्कस. त्याला मराठीत मला लय कन्फ्युज होतं मराठीत फुल, ते मोगरा कशाला म्हणतात आणि काय कशाला म्हणतात काय कळतच नाही. ते नावं काय लक्षात राहत नाही, कारण मी फुलं कोणाला दिली नाही, कोणाची घेतली नाही, त्यामुळे काय आपल्याला अनुभव नाही. शरीफ माणूस आहे, कळतं का. युनिसेक्सुअल फ्लावर. आता हे बघा, युनिसेक्सुअल कशाला म्हणायचं, जर एखाद्या फ्लावर मध्ये फक्त मेल फ्लावरच असेल, म्हणजे कोण हो, अँड्रोशियमच असेल, किंवा एखादं फ्लावर असं असेल ज्याच्यामध्ये फक्त गायनोशियम आहे, म्हणजे फिमेल फ्लावर असेल, तर त्याला म्हणायचं युनिसेक्सुअल फ्लावर. युनि म्हणजे एक, a flower is called as unisexual, पण कधी if any one of the above mentioned the two holes is present in the flower. वरती मेन्शन केलेल्या फ्लोरल होल्स पैकी कुठलंही एक प्रेझेंट असेल तर त्याला म्हणायचं युनिसेक्सुअल फ्लावर. लक्ष आहे ना सगळ्यांचं, बिलकुल लक्ष द्यायचं. If only androecium is present, it is called a male flower, and if only gynoecium is present, it is called a female flower. सर असं मेल आणि फिमेल फ्लावर वेगवेगळं असतं, असं झाडाचं उदाहरण सांगा. पपया. कळतं का, फार महत्वाचं उदाहरण लक्षात ठेवायचं. पपई, ज्याच्यामध्ये युनिसेक्सुअल फ्लावर्स असतात. ओके, चलो आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये डिटेल मध्ये पाहणार सेक्सुअल रिप्रोडक्शन इन अ प्लांट्स. नेमकं प्रोसेसच काय ते डिटेल मध्ये लक्षात घेऊ. चलो तब तक के लिए टाटा, बाय बाय.